नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला गाईड करतात. मला फक्त व्हॉट्सअपचा डाटा आहे ना हा मेन माझा, त्याच्यासाठी तुमचा डेटा बॅकअप असणं गरजेचं आहे. नाही ना मी घेतला ना त्याला बॅकअप घेतलेला याचा 13 मध्ये बघा ते चालू आहे. आणि किती मिनिटं सांगते अजून 48 मिनिटं सांगते मोबाईल वाल्या का. याचा आहे ना 13चा डाटा अख्खा आहे ना 13-15चा डाटा आपल्याला बॅकबुक मध्ये घ्यायचा आहे. पियुष काळोखे, शिवम पवार आणि वेदांत काळोखे भाऊ झाले, सक्के भाऊ झाले. त्यांच्यातलं प्रेम वाढलं, मग प्रेम वाढत गेलं. मग त्या प्रेमात नवीन फुलपाखरू पडलं, शुभम पस्पेन. अगं हासी ये नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. त्यावेळेला आपण अखिल भारतीय बेरोजगार संघटनेच्या संस्थापकाच्या गोठ्यावर, आणि तो आता गोठ्यात गेलेलो आहे. आपल्याला मेजरली 2-3 काम आहे राव. याला पाहिजे हेड अपडायला पाहिजे आपल्याला दाखवायला ना स्टोअरला. ह्याचा लॅगिंगचा प्रॉब्लेम परत यायला लागला. ते जरा आहे ना ब्राईटनेस कमी करते ऑटोमॅटिकली, परत नीट होतंय. म्हणजे 1.5 लाख देऊन काय हे फक्त सफरचंद घ्यायचं होता काय मला. 256 GB आता ट्रिपला मला मोबाईल लागणार आहे. आता मी शूट करतोय ते 13 Pro ने शूट करतोय. लवकर यायचं नाही गोठ्यावर जोयाच्या. काय करतोय काय माहिती, लय वेळ लागते असंही. जीवनात कष्ट आहे रे. पे पाणी कष्ट पण तू का काढी झाला मग. फक्त कष्ट आहे ना, दष्ट गोष्ट आमच्या आयुष्यात. आता हात बांधायची का. अरे ते भाऊचा गोठा बघा एकदम चकाचक साफ करून ठेवत असतोय. गोठा जर त्याचा गाणं असला ना घरचे डाय मारझोड करते त्याला. मला वाटायला लागलं तो मी व्हायरल व्हायला वनच्या मार्गावर आहे तू. जर काय झाला ना तो पुणेच सुपरस्टार होशील. तुला फक्त मी टाकेन देऊन याला. भारतीय बेरोजगार संघटनेचं शी आणि शेजारीची चिमुई बघा. अगं हासी ये कष्ट कर, भाजी पावी बटारी. मग तू काय घेत नाही. बहुत तेज हो रहा है. मला सांगत ही काही सवय नाही ना. 18 कमी. मग काय 19 सवय नाही. मग तू नाबालिक आहे का. लेबर्स आर नॉट अलाउडेड. म्हणून मी कष्ट करीत नाही तर मी कष्ट करायला लागले की इकॉनॉमी आपली डायव्ह वर जाणार. पहिले पण बॅनर वाले जाणार. बॅनरचा फॉर्मॅट आहे आपल्याकडं, ते बॅनर छापायचा आहे. उघड आहे का रे. हा गावात आहे भाऊचा दुकान. त्याला फक्त फॉर्मॅट द्यायचा आपल्याला. फॉर्मॅट आहे आणि फोटो आहे. हा इथं दुकान आहे. इथं झाला बाई बॅनर बनवून. फॉर्मॅट दिला त्याला. किती वेळा तर रात्रीचं म्हणलं ते. रात्री दिन आम्हाला तो फॉर्मॅट आणि फॉर्मॅट करेक्शन तू म्हणाल की बरोबर आहे का बघा. आणि त्यावेळेस ते प्रिंट करून त्याच वेळेस पैसे देणार त्याला. असं मोबाईलवाल्या का. याचा आहे ना 13चा डाटा अख्खा आहे ना 13-15चा डाटा आपल्याला बॅकबुक मध्ये घ्यायचा आहे. आणि बॅकबुक मध्ये घेतल्यानंतर या 15 वाला स्टोअरला जायचंय. जेवलं ना तुला मी जेवण चालतो. चल काय माहिती का काम राहतात तसेच पडून एक दिवस वाढत जाते. मला ट्रिपला जायचं मोबाईल जर आहे ना भेटला. अरे मला आहे ना मोबाईल जर ट्रिपला नाही भेटला उपयोग नाही होणार काय. आता ते पकडतोय दोन्ही एकत्र. मग बरेच जण म्हणतात की 15ला प्रॉब्लेम आहे. मी फॉर्म मध्ये घेतला आणि त्याला पहिला काय प्रॉब्लेम नाही आला. आता प्रॉब्लेम यायला लागलाय. हँग पण होते बरं का ते. मला वाटायचं की हँग नाही होत. हँग होते ते थोडं होते फक्त नॉर्मलला. आणि हँगचा विषय झाला सॉल्व्ह झाला तसा भेटल्यानंतर अपडेट आल्यानंतर. पण आताच जे आहे ना प्रॉब्लेम अपडेट केला तरी तोच प्रॉब्लेम येतोय मला. आता मी 13 Pro मध्ये शूट करतोय बघा. म्हणजे त्याची क्वालिटी उलट चांगली 13 Pro ची.
फक्त त्यात आहे ना रिफ्रेश रेट जास्त आहे 15चा, एवढंच आहे. अदरवाईज काय नाहीये. बरंच नाही रे. आता याचा व्हिडिओ पण दाखव त्याला की लॅग मारतंय का नाही मारतंय. हे लॅग मारतंय आणि हे मारत नाही बघ. आता लॅग म्हणजे ते ब्राईटनेस आहे ना ॲटो करेक्शन कमी होते, कमी सॉरी. हा झालं ना. हो आता व्हिडिओ काढला ना त्यात नाही लॅग मारणार बघ आता. आणि याच्यात दाखवतो तुला. बाई झालं काम आपलं. थोडा जर बाहेर निघलं तरी गाडी तापते राव. आता याला चाललो घेऊन स्टोअरला. इथं झालं आता बिल घेतलंय. पहिलं स्टोअरला जाऊ लवकर राव. 2 वाजल्यात. वेळ आला राव. इथं लेट उठलं ना मग लय प्रॉब्लेम होतो. अजून लाईट नाही आली घरी. नशीब यायला फक्त हिटर चालू होता. माझं काम झालं नाही तर काकाडला असतो मी गारठ्यात. नाही करायला लागले मग काय. आज गुरुवार आहे नेमकं. तावड्या MIDC सुट्टी आहे. आणि त्रिवेणीनगर मध्ये आलो नाही, सॉरी गणेश नगर मध्ये आलोय. हो या साईडला गणेश नगर मध्ये ट्रॅफिक किती लागते. एवढीसा रोड आहे बारीक. अरे एवढीसा बारीक रोड आहे आणि एवढं ट्रॅफिक जात आहे तिथं. एवढं गाड्या आहे लोकांच्या. आणि कसं काय एवढी पास होणार लोक. टू व्हीलर झाली कुठं घालतात, फोर व्हीलरले कसं घालणार. लाईन जायला लागेल ना. आत्ताचा जो रोड आहे ना त्याला मॅनेजमेंट नावाचा प्रकारच नाही. अरे माझा इथं कर्व आहे डायरेक्ट फिरवून यायचं. आणि लेफ्ट साईडला काय झाड वाढवले. आता इथून पण लोक येतात. हे काय प्रकार आहे. मेट्रो चालू आली वाटतं आपल्या आहे ना भक्ती शक्ती पर्यंत उडली. पण मेट्रोले बाप बनवले राव. बसलो नाही माहिती मित्र. वैभव बसला होता म्हणला 1 नंबर राव. अरे नाही लवकर जाते. 15 मिनिटात शिवाजीनगर रट्टाची डायरेक्ट 10-15 मिनिटात टच होते. ट्रॅफिक नाही काय नाही. आणि सर्व्हिसेस पण चांगले बरं का. एवढंच गेले काम चालू इथं वर जरा होते ट्रॅफिक. पण पूर्ण काम झालं बघा. एकदम सुटसुटीत झाले का नाही. प्लॅन पण ओजी गेला नाही ओजी बाई. केवढी मोठी मेट्रो आहे. अजून पूर्ण नाही आली. ज्यावेळेस पूर्ण होईल ना सगळी इंजोडी साईडची त्यावेळेस सगळ्या लोकांना फायदा होईल. ही ST आहे आणि ही पण ST आहे बघा. ती मध्ये एका माणसाने टू व्हीलरवाल्याने गाडी घातलेली. जर काही कोणत्या RT वाल्याला सापडला ना तर फुकट 500 रुपयाला तुका लागेल त्याला. त्या साईडला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत MIDC बरं का. आशिया खंड जवळपास 8-9 देश आहे आशिया खंडात. मग त्यात सगळ्यात टॉप मधली अण्णासाहेब मगर यांचा इथं पुतळा आहे. आणि पिंपरी चिंचवड MIDC आपल्या सॉरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि आपल्याला या सिग्नल राईट मारायचे ते ना स्टोअर आहे ऍपलचं ॲथोराइज. मग लॉकडाऊन मध्ये पियुष काळोखे, शिवम पवार आणि वेदांत काळोखे भाऊ झाले. सक्के भाऊ झाले. त्यांच्यातलं प्रेम वाढलं. मग प्रेम वाढत गेलं. मग त्या प्रेमात नवीन फुलपाखरू पडलं. शुभम पसपेन. मग ते फुलपाखरू गुतलं ना जाळ्यात. टाकतात घर त्याला चिवड्या त्याला टाकतंय. फुल GST मार्केट टाकतो ना. आणि आता कसं काय ऍक्सिडेंट झालं त्याचा. आता दोघं चालली होती ना. मग दोघं शिवम पवार चालला होता हमाली करायला कामाला. आणि हा चालला होता त्याच्या कॉलेजचं फेरवेल होतं 12वीचं शुभ्याच्या. मग दोघं याची गाडी इथं लावली होती निगडीत शिवड्याची. मग दोघं चालली होती. शुभ्या गाडी चालली होता आणि अशीच पुढे एक पिकअप थांबला होता. मग ही इकडून अशी ओव्हरटेक करीत होती. आणि तळवड्यात नाही का ते शिवसेनेचं भवन आहे त्या चौकातच म्हातारा तिकडून शाळेकडून आला तळवड्याच्या. आणि ते गाडी होता. मग पिकअपच्या पुढून असा गेला का ही इकडून बुंग डायरेक्ट त्याच्या पुढल्या टायरात घुसली. शिवड्या डायरेक्ट पळून आला रिक्षानी.
जाऊ मी येतो थांबवतो गाडीत. लॅपटॉप घेऊन जातो, बॅकअप लागत. या साईडला स्टोअर आहे आणि मागं सर्व्हिस सेंटर आहे. सेकंड बघावं लागेल, त्याच्यासाठी तुमचा डेटा बॅकअप असणं गरजेचं आहे. नाही ना, मी घेतला ना त्याला बॅकअप घेतलेला याचा कधी बघा ना, आत्ताच घेतलेला याला. मग फॉर्मॅट करून देऊ का? 1 तास वेळ लागेल त्याला. 1 तास अपडेटला माझा 1 तास वेळ लागतो. बरं मग व्हॉट्सअपचा डाटा मग तेच सगळाच डेटा तुम्हाला तो घ्यावा लागणार आहे. मग ह्याचा या 13 मध्ये घेऊन द्या. आम्ही नाही घेऊन देऊ शकत, मग? अथॉरिटी नाही, मला नाही येत आहे. कॉन्फिडेन्शियल असतो. मी तुम्हाला एक नंबर देतो ना, तुम्हाला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला गाईड करतं. मला फक्त व्हॉट्सअपचा डाटा आहे ना, हा मेन माझा. हो हो हो, आणि सगळा तुमचा फोटो जो काही असेल ना, तो डेटा सगळा तुम्हाला भेटतो. फक्त त्या नंबरवर. एवढा वेळ लागला स्टोअर मध्ये आणि आता बॅकअप घेतलेला आहे मी पहिला 13 मी पूर्ण फॉर्मॅट मारला. आता 15चा डाटा आहे ना, जो आपला ट्रान्सफर करतोय 13 मध्ये बघा, ते चालू आहे. आणि किती मिनिटं सांगते अजून? 48 मिनिटं सांगते. सकाळ धरून बाहेर निघलोय आणि 4 वाजलेत. बाई चहा पहिलं म्हणलं काहीतरी पोटा पाण्याला खाऊ, काहीतरी फक्त नाश्ता करून बाहेर निघालोय मी. चालतंय, आता चाललोय त्याला फोन करून आलो. गाडी पार्क केली तिथं कन्नुकी चाय आहे. कन्नुकी चाय मध्ये ना आता नाश्ता करू बस. आता ताडून खाऊ काहीतरी. कन्नुकी चाय. कन्नूवाल्यांनी ॲम्बियन्स भारी केलाय पण इकडं पेंटिंग भारी बनवलेली. इथं बरंच विकतात ते. सेटिंग भारी इथं ना. अजून किती वेळ सांगता 42 मिनिटं. एक पनीर तो आहे ना, पनीर रोल ना, एक पनीर रोल, एक सँडविच आणि 2 चहा आणि नंतर समोसा घेतलाय. आता झालेलं अपडेट पूर्ण आयफोनचं परत 14 चाललोय. पार्सल करून चाललोय सगळं. आता आहे ना 1 तास झाला याला डाटा ट्रान्सफर करायला. आणि आता चालू आहे 6 वाजता बंद होणार होतं. अजून तसा टायमिंग आहे बरं का, 4:30 वाजलेले. आता सगळं करून घेऊ. चल लवकर बाई. आता आमचा डाटा सगळा ट्रान्सफर करून झालेला आहे. आणि आता मी 13 प्रोने शूट करतोय. मग अशा आपण GoProने शूट केलं तर सगळं, जेणेकरून ट्रान्सफरला किती वेळ लागतो फाईलला ते दाखवायचं तुम्हाला. आणि त्या कन्नुकी चाय मध्ये बसलो, चहा बी प्यायला. आता निघाले परत तिकडच. नशीब ते स्टोअर आहे ना 6 वाजता बंद होते. आता बरोबर 4:40 झालेले. अजून वेळ आहे. टेम्परेरी ट्रॅफिक मुळे ना वेळ लागतो रावले. एवढ्या साला कशी घालतात रे, काय राव, कशी गाडी चालतात ते आवडते जवळ. बरोबर नीट गाड्या चालू येत नाही, कशी वाकड तिकडे घालतात. आता या गाड्या धडकला असतो मला आवडवड्याचं. आणि या साईडचं एक लय फालतू. हा पूर्ण वन वे, हा वन वे या साईडचा. आणि या साईडला यायचं असेल ना तर फिरवून असं इकडून यायला लागतं, तिथून यायला लागतं. आपल्या क्रोमा मध्ये पण यायचंय आपल्याला. हे म्हणजे SSD बघायची, SSD मोबाईल दिलाय मी, त्यांनी फॉर्मॅट केलेला आहे. 2 वाजता आलतो आणि आता 5 वाजलेले. आता किती वेळ लागेल ना ते जाऊन कळलं आपल्याहून. ते चेक करता येते आपलं मोबाईल, त्यावेळेस सांगतील. त्यांच्याकडे परत जाऊ आपण. तर त्या गाडीमध्ये बसलाय, जाऊन येऊ. आज लय वेळ आला, टाइम लय आला आज. आता हा जर शूट करून पण ग्लिच येत असेल ना ते पण दाखवू द्यायला मग. मेजर तर सगळ्याच्या ग्लिच येत नाहीये, त्यातच येतोय. 15 मध्ये येत होता.
भाई वेळ लागन इथं, अजून 1 तास लागन ते सांगता येते. मग एवढ्या वेळ कशाला थांबू मी इथं, फालतूमध्ये बराच वेळ जाईन. गाडीत बसतो, सँडविच आणलं, सँडविच तरी खातो. भूक लागली मला आता परत. गाडीमध्ये बसवलं याला. रितेश झालं का भाऊ? कसं वाटतंय? अरे लय फोन आहे ते कोजलं. कोणाच फोन आहे? 1 तास आहे अजून. अय भाऊ 1 तास सांगितलंय. पागल आहे काय? सांगितलंय ना 1 तास, तर त्याला मी काय करणार आहे? कन्नू की चाय पिऊन चल परत. अरे आणि आम्ही न मिळाल्यात खातोय. न मिळ 2-2 महिने खायलाच होत रे. आम्ही बोलता बोलता पण खातोय. आणि ते ताडलेला तो दाखव की. मी कुठे काय खाल्लं मला माहिती. हे काय असते? हे काय टाकी आहे, पण लोकांचं टाक येतो बॉमन बीम दिवस काढतोय. माझी आई म्हणली भाऊ अरे काय तू काय करणार तेव्हा पेपर घेऊन, तरी तू मोठा आहे. आयस अधिकारी व्हायला लागलाय. नितीन असं नको बोलू. काय नाही होत तू, काय काय नाही होत. तू इथंच बस. त्यापेक्षा तर जास्तच होईन पण काहीतरी. अरे मी जायचीच पाचशे रे. मला फोन करा काय होतं. कन्नू की चाय मध्ये आलेलो आहे आम्ही. गाडी पार्क केली, परत हायतीच चहा पिऊ बाई. आज लय बोर झालं मला फालतूमध्ये ना, एवढा वेळ लागला. आता हे 13ला आहे ना, डस्ट क्लिनिंग म्हणून 150 रुपये 1,500 रुपये घेत होते. 1,500 रुपये ते क्लिनिंग होत रे. ते छान प्याला कन्नू की. का रे माझाच कन्नू झालाय भाई. मी तर तुला चहा पाचतोय रे, ते पण तुला पण पाहिजे नाही. आलो स्टोर मध्ये जाऊन त्यांना विचारतो किती वेळ लागेल अजून. आता चेक करू ना सगळा व्हिडिओ काढून. ग्लिच दिसते का ना वगैरे? ठीक आहे, 1 मिनिट थोडं फिरून येऊ. कसं आहे ना, त्यांनी आता पूर्ण फॉर्मॅट केलेलं याला. ते म्हणलं की तुम्ही व्हिडिओ वगैरे काढा आणि चेक करा. कवर लावला चालू परत त्यांना दाखवायला की वेळेला फक्त ते व्हायला नाही पाहिजे, नाही ब्लॅक स्क्रीन नाही व्हायला पाहिजे ना. ते चेक करू 1 मिनिट थांबा. हां, इथं सनराईजच्या समोर पुढे बरोबर. आता बघा होतंय का मला नीट. आता मोबाईल आपला 5 वाजून 41 आले. 6 वाजता सांगितलं त्यांनी, लवकरच झालं आपलं. त्यांनी करून ठेवलं होतं, पण मी चहा प्यायला गेलो त्याच्यामुळं राहिलं होतं. आपलं 13 प्रोची ना किती व्हॅल्यू भेटतील ते पण विचारायचे मला. 13 प्रोची त्यांना मी विचारली व्हॅल्यू काय होईल. त्यांनी मला चेपला की 42,000 रुपये. मग घ्यायचा 1,30,000ला आणि विकायचा 42,000 रुपयाला. वा. की त्याला विचारलं 13 प्रोची ना 256 GB कितीला नाही का रिप्लेसमेंट. मला ते ना गाडी आवडलं तुझे अल्टिमेट नाही, अल्ट्रा 89ला आहे नाही का. मी त्याला म्हणलं मला घ्यायचे. म्हणलं याची व्हॅल्यू काय जाणार. म्हणलं 42,000 रुपये. इकडं म्हणलं परत चल, म्हणलं 1,30,000ला घेतला तुला 42,000. बरं बोल. 10 ते 15 मिनिटात घरी जाऊ. हायवेला खाल्ला काय जागा नाही इथून रे, नाही तर भारी काम झालं असतं. चल ना देतो आते. आलो बाई घरी आता फायनली. मोबाईल एकदम हा फॉर्मॅट केला आणि 15 एकदम फॉर्मॅट झाला. त्याला आता परत आहे ना डाटा ट्रान्सफर करायला लागेल 13 मधून. चला आता आलो गावात. 7 वाजले 7. दादा काय खायचं?
अरे ओली राबी कच्ची राबी ती कशी ओली वेळ खावड बोड्याचं एक नंबरचं. वजन कमी झालं का नाही तू? काय माहिती. तो काटा आहे ना, तो काटा फेक आहे, त्यात कमी दाखवितय. त्यात 67 किलो होतं, त्यात 65 किलो दाखवलं. खुश झालेलं की तो काटा बिघडलेला आहे वजन करायचा. धर्मपत्नीला आज खाऊ खायचंय, खाऊ पिझ्झा खायचा आहे. आता तुला काय खायचं? काय खाय? पिझ्झा खायचा का? मग खोकला येतोय. पिझ्झा नको आणू मग. पिझ्झा नको मग काय आणायचं? आता तर म्हणलं ना पिझ्झा पाहिजे मला. अरे खाणार तो. तुला एक आणतो काजल आईला. आई नाही खात पिझ्झा. मग कशी दाबिली आणि चिराबिली पण नाही. कशी दाबिली आणि आणतो बेळ आणतो. ठीक आहे हा आणतो ना खावड बॉडीच्या अन्नो. मग काय खाली जाऊ खाली. संघटनेच्या ऑफिसवर कोणी बघू आता. तो राजा या आलाय का? बिकवा काय बिकवा काय काय करतो? काय काय नाही करत. काय नाही. कुठे गेली सगळी? बाकीची कुठे? बाकीची सगळी काम धंद्याला. आणि तू काय करतो? मी पण इथंच आहे. काय करायचं आता? कळत मोठा सुपरस्टार आहे. उगवता तारा बिकवा. बिकवा इकडे. तुला किती भाऊ मला सांग इकडे. तुला भाऊ किती? 2 आहे अजून. हा तो तिसरा. पहिल्याचं नाव राजवा, दुसऱ्याचं नाव मंगरू आणि हा बिकवा. आणि गोट्या बिना कामा धामाचा. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. एक जण घासारलेला आहे कार्यकर्ता. त्याला आता आम्ही भेटत आलेलो आहे. 1 डझन आमच्यातला करा. आता आमच्यातला कार्यकर्ता एक घासारलेला आहे. पचपिंड दुसरा मोडलेला आहे डायरेक्ट. मला रे त्या म्हणला हीच म्हणत दाढी घासारलेली त्याची पचपिंडची आणि त्याची मोडामोड झालेली. त्याला भेटायला नाही आपल्याला. त्याला भेटायला जाऊ ना आपण. त्याला केळं घेऊन जाऊ ना. पचपिंडला केळं देऊ आणि त्याला साल्ट देऊ. अरे ती दोघं येऊन दे मग आपण वर जाऊ केळं घेऊन. त्याच्या बापासमोर आज मी पोल खोलच करतो सगळी. पचपिंडला केळं आणलेली अर्धा 1 डझन आणलेली. सुधरा येऊ येतो. त्याला भेटायला जायला आपल्याला. गोट्या जिम मधले लोखंड तोडतो बिडतो काय? खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. आता दुसऱ्या कार्यकर्त्याला भेटायला चाललोय आम्ही. केपीयूच्या भावाला भेटत आलो आता आम्ही परत. आता दुसरा मॉडेल दाखवतो तुम्हाला. आता याची नेमकी घरातली आली होती रे बरं का. नेमका चालला राव. आपण बरोबर टायमिंग मिक्स केला सगळा. माझे 70 रुपये वाया गेले केळाचे. आता खा केळ. कुठं करते त्याचा? बरं आहे का? हा दुखत आहे? माया का हे काय झालंय तुम्हाला? मला तर भीती वाटते की. मस्त आहे हे गेले हाडूक मिळालेलं आहे का? आम्ही इथून तुटलोय. बघ कसा झालाय. डायरेक्ट बँड येऊ इथं. बाहेर आलाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. भेटवलं पनवतीला. अरे प्युअर पनवती हिरो. लय मस्ती यार. त्यांना लय वेळा सांगितलं मी ना भाई गाडी हळू चालवा. बरं झालं मोडला. जरा मोडा का होता. तो पण मोडा का होता बरं का. तांबाच्या मामा म्हणला की अरे मोडा पाहा ना. जरा मोडला ना शहाणा होती जरा.